नमस्कार मंडळी, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण घरगुती रोजच्या वापरातील प्लॅस्टिकची भांडी कशी स्वच्छ करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा टब घेतलेला आहे। तर तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता की ते असं पाण्याचे डाग पडलेले आहे। तर आमच्या इथील पाणी थोडंसं असं पाण्यामध्ये जास्त असे क्षार आहेत, तर त्यामुळे भांडं जास्त असं खराब झालेलं आहे। आणि आता घरगुती रोजच्या वापरातील आपल्याला इथे हार्पिक घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला जास्त असं काही साहित्य लागणार नाही। सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असलेलं हार्पिक आपल्याला असं स्क्रबर घ्यायचं आहे आणि सर्व बाजूंनी असं टबला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। जास्त जोर द्यायची सुद्धा गरज पडत नाही। आणि पाठीमागून असं साबणाचं डाग जे असतात ते पडलेले असतात, ते आपल्याला असं घासून घ्यायचं आहे। आणि हार्पिक टाकल्यानंतर लगेचच रिॲक्शन होतं, असं जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज पडत नाही। 5 मिनिटात आपला टब नव्यासारखा चमकतो। तर हे पहा, आणि आतूनही तुम्हाला दावते या पद्धतीने लगेचच रिॲक्शन होतं। हे पहा, घासत आहेत तेव्हाच तुम्ही पाहू शकता टब आपला किती असं चमकत आहे। या पद्धतीने माझा आतून जास्त असा खराब झालेला नाही। सर्व बाजूने आपल्याला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। या पद्धतीने जास्त असं जोर द्यायची सुद्धा गरज पडत नाही आणि 5 मिनिटात आपला टब धुवून तयार होतो, अगदी नव्यासारखा। छान आता आपण असं घासून घेतलेलं आहे। आणि ताराची घासणी घ्यायची नाही आपल्याला चोळत असताना, नाहीतर असं काय होतं, रेषा उमटतात आणि जास्त भांडं आपलं नंतर खराब होतं जास्त दिवसानंतर। त्यामुळे आपल्याला इथं असं प्लॅस्टिकचा स्क्रब घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने असं व्यवस्थित घासून घेतल्यानंतर आता स्वच्छ धुवून घेऊयात आणि पटकन आपलं भांडं स्वच्छ होतं अगदी नव्यासारखं। तर आता स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही कलर पाहू शकता अगोदर कसं होतं आणि आता कसं आहे। तर पटकन आपलं भांडं स्वच्छ झालेलं आहे आणि तुम्हाला असं थोडंसं सुकल्यानंतरही दावते। हे पहा, सुकल्यानंतरही तुम्ही पाहू शकता अजिबात डाग वगैरे दिसत नाही। तर या पद्धतीने तुमची प्लॅस्टिकची घरची जी भांडी आहेत तर स्वच्छ करून एकदा नक्की पहा, पटकन स्वच्छ होतात। आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।